नमस्कार. मी अनिल दुबगाळे, दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह म्हणजेच DBC लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आज एका खास विषयावर आपण चर्चा करणार आहोत. विषय असा आहे की काल नुकताच चंदगड येथे भाजपच्या वतीने शिवाजीराव पाटील यांनी शेतकरी आणि सैनिक म्हणजे जवान आणि किसान यांच्या नावाच्या टायटलचा एक मेळावा घेतला. या मेळाव्याला मतदारसंघातील लोकांनी तुफान गर्दी केली होती. या मतदारसंघातील लोक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार होते. यासाठी ही गर्दी खचाखच अशी झालेली होती. या निमित्ताने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच मंत्री मुरली मनोहर मोहोळ हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार होते. अर्थात हे दोघे उपस्थित होते, पण मुंबईमध्ये एक दुःखद अशी घटना घडली. ती म्हणजे बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटाचे नेते, त्यांचे दुर्दैवरित्या एका हल्ल्यामध्ये निधन झाल्यामुळे गृहमंत्री या नात्याने फडणवीस हे या कार्यक्रमाला कदाचित उपस्थित राहिले नसावेत. असो, मेळाव्याचा उद्देश एकच होता की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना शिवाजीराव पाटील हे आपले शक्ती प्रदर्शन दाखवणार होते. शक्ती प्रदर्शनमध्ये ते नेहमीच सरस ठरलेले आहेत. मात्र निवडणुकीच्या मागच्या निवडणुकीचा जर इतिहास किंवा मागोवा घेतला तर त्यांचा निसरता पराभव झाला होता. तेव्हापासून ते या मतदारसंघामध्ये पुन्हा जोरदार अशी त्यांनी तयारी केली. या मतदारसंघामध्ये त्यांनी भाजपच्या माध्यमातून विविध विकास कामे राबवल्याचे ते सांगतात आणि त्यांचे प्रयत्नही तसे होते हे मान्य करावे लागेल. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री हे त्यांच्या जवळचे मानले जातात, म्हणजे फडणवीस हे त्यांना जवळचे मानले जातात. त्याचबरोबर भाजपची सत्ता असल्यामुळे या मतदारसंघाच्या विकासाबाबत ते नेहमीच सातत्याने बोलत असतात आणि त्यामुळे त्यांनी या मतदारसंघामध्ये काही निधी कामासाठी उपलब्ध करून दिला असणार यात काही शंका नसावी. मात्र इकडे भाजपच्या गोटात अजितराव पवार यांचे जे आमदार म्हणजे जे 40 लोक सहभागी झाले, त्या सहभागितेमुळे अजितदादा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांचं स्थान निर्माण झालं आणि एक नव्हे तर 2 उपमुख्यमंत्री राज्याला मिळाले. अर्थात या राजकारणाचा जो भाग आहे त्यामध्ये त्यांना त्यांच्या गटाला तेथे अनन्यसाधारण महत्त्व आहे हेही मान्य करावं लागेल. महायुतीमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप अशा 3 गटांचा एक जो आता गट निर्माण झाला आहे त्याला महायुती म्हणून ओळखलं जातं. महायुतीने निवडणुकीच्या माध्यमातून एक निर्णय घेतला आहे असे बोलले जाते की स्थानिक जे आमदार ज्या पक्षाचे ज्या गटाचे आहेत त्यांनाच या येणाऱ्या होऊ घातलेल्या विधानसभेसाठी आमदारचे तिकीट द्यायचे आणि त्यामुळे येथील स्थानिक आमदार जे राजेश पाटील जे अजित पवार गटाचे आहेत त्यांचा या महायुतीतून हक्क असल्याचे बोलले जात आहे. आता या ठिकाणी
आमदार राजेश पाटील यांनी मोठ्या प्रमाणात आपण या मतदारसंघात निधी खेचून आणल्याचे सांगत आहेत आणि त्यांनी आणलेल्या निधीमुळे त्यांना कार्यसम्राट ही उपाधी देखील लावलेली आहे. अर्थात ह्या निधीबाबत शिवाजीराव पाटील आणि आमदार राजेश पाटील यांच्यात काही दिवसापासून फलकबाजी सुरू आहे आणि या फलकाच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या कामासाठी खेचून आणलेला निधीचा उल्लेख वारंवार केला जात आहे. त्यामुळे इथे एक दोघांच्यामध्ये एक रस्सीखेच होत असल्याचे पाहायला मिळते. महायुतीमध्ये या ठिकाणी सर्व काही अलबेल आहे असे म्हणता येणार नाही, कारण या मतदारसंघामध्ये स्थानिक जो सिटिंग आमदार आहे ते आमदार म्हणजे राजेश पाटील असल्यामुळे ते वारंवार या मतदारसंघात आपला हक्क सांगत आहेत. आणि महायुतीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जर का राजेश पाटील यांना महायुतीतून तिकीट देण्यात आले तर मात्र इकडे शिवाजीराव पाटील यांची मोठ्या प्रमाणात गोची होणार आहे हे स्पष्ट दिसते. मात्र शिवाजीराव पाटील यांची जर तयारी पाहिली तर ते यावेळी म्हणजे बसणार नाही, शांत बसणार नाही. ते मागच्याप्रमाणेच यावेळीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील यात काही शंका नाही. मागच्या वेळा ते अगदीच अल्पमताने त्यांना पराभव स्वीकारावा लागला, त्याची सल त्यांना असणारच, यामध्ये काही वाद नाही. या मतदारसंघामध्ये त्यांनी गेल्या 5-7 वर्षापासून जी काही लोकांच्यामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे त्यामुळे त्यांना ही निवडणूक फारशी जड जाणार नाही असेही बोलले जात आहे. आता कालच्याच घटनेवरून आपल्याला दिसून आलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री शिंदे तसेच फडणवीस त्याचबरोबर अजितदादा पवार यांनी या महायुतीच्या उमेदवारीबाबत सावधानतेची भूमिका घेत वक्तव्य केल्याचे दिसून येत आहे. मात्र जे त्यांच्या गटातील लोकांच्याकडून जी वक्तव्य ऐकायला येत आहेत त्यावरून जर अंदाज केला तर या ठिकाणी महायुतीतून सर्व काही अलबेल आहे असे म्हणता येणार नाही. राजेश पाटील हे अजित पवार यांच्या गटातून एक हक्काचे उमेदवार महायुतीतील म्हणून ते चंग बांधून राहणार आहेत. तर इकडे शिवाजीराव पाटील अर्थात त्यांना आशेत आलं तर तिकीट न मिळाले तर ते अपक्ष म्हणून या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार हे मात्र निश्चित आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी महायुतीतील मतांची जी विभागणी आहे ती स्पष्ट दिसून येत आहे. आता राजेश पाटील यांना मागच्या वेळा मिळालेलं जे मताधिक्य आहे ते जर टिकून राहिलं असेल किंवा त्यात जर वाढ झाली असेल तर पुन्हा या दोघांच्यामध्ये चुरस होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर इकडे राजेश पाटीलच्या बरोबरीने शिवाजीराव पाटील यांनी भाजपच्या माध्यमातून किंवा स्वतःच्या माध्यमातून जे काही मतदारसंघामध्ये वेगवेगळी कामं केली आहेत छोटी मोठी, ती कामे लोकांच्या मनामध्ये ठसा करून आहेत. आणि त्यामुळे मागच्या मतदानापेक्षा त्यांना मताधिक्य त्यांच्या म्हणजे मतात बेरजेने वाढ होणार ही शक्यता स्पष्ट दिसत आहे. आणि असे झाले तर या दोघांच्यामधील चुरस आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये कोण निवडून येईल हे काळच ठरवेल. इकडे महाविकास आघाडीमधून सुद्धा चंदगडसाठी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण जागापैकी 6 जागा काँग्रेस आणि 4 जागामधील 2-2 जागा प्रत्येकी राष्ट्रवादी शरदराव पवार आणि 2 जागा
शिवसेना ठाकरे अशा 10 जागांचे वाटप होण्याची शक्यता असल्यामुळे चंदगडला शरदराव पवार यांच्या गटाला जागा ही चंदगड विधानसभेची मिळेल. कारण मागच्या वेळी जे राजेश पाटील जे होते ते शरदराव पवार यांच्या गटातूनच ते निवडून आलेले आहेत. आता इथे पुन्हा राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी झाल्यामुळे इकडे मताधिक्य जे राजेश पाटीलला गेल्याचे होते ते तर कायम राहणार नाही, कारण का त्याच्यात विभागणी होणे स्पष्ट दिसत आहे. आणि मग असे जर झाले तर या ठिकाणी राजेश पाटील यांची घसरण होईल असे दिसून येते. आणि इकडे त्याचा फायदा शिवाजी पाटील यांना होऊ शकतो. पण इकडे दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरदराव पवार गटाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सहानुभूतीची जी लाट आहे शरदराव पवार यांना, ती लाट जर कायम राहिली तर इकडे जो उमेदवार असेल, अर्थात इथे नंदा बाबुळकर यांचा उल्लेख केला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसचे मताधिक्य जे आहे त्याचं पाठबळ राष्ट्रवादीचे नंदाताई बाबुळकर यांच्याकडे राहील. त्याचबरोबर इतर काही जे छोटे मोठे पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष किंवा जनता दल वगैरे, यांची भूमिका पुन्हा बसपास किंवा आणखी इतर काही जे गट आहेत या गटांची मते ही राष्ट्रवादी शरदराव पवार या गटाकडे वळलेले असतील असा तर्क केला जात आहे. आणि त्यातून पुन्हा या ठिकाणी शरदराव पवार गटाचे उमेदवार अर्थात नंदाताई बाबुळकर आणि शिवाजीराव पाटील यांच्यातसुद्धा घासाघाशी होऊ शकेल असेही व्यक्त होत आहे. आता एकंदरीत अशी तिरंगी लढत मुख्य इथं मानली जात आहे. या व्यतिरिक्त अन्य काही पक्ष आपण तयारीला आपल्याला लागलेले आहेत. मात्र तिरंगी लढत जर झाली तर या लढतीमध्ये कोण सरस ठरेल याबाबत जर कानोसा घेतला तर एकंदरीत ही वजाबाकी जर पाहिली तर या तिघांच्यामध्ये पुन्हा चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि त्यातून जसं मागच्या वेळी राजेश पाटील हे काही अल्पमताने निवडून आले तसेच यावेळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकता झालेला हा शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून घेतलेला मेळावा, या मेळाव्याला जरी फडणवीस उपलब्ध राहिले नसले तरी देखील त्यांच्या अनुपस्थितीत हा जो मेळावा पार पडला त्या मेळाव्याला उत्स्फूर्तपणे लोकांनी सहभागिता लावलेली होती. अर्थात येणाऱ्या दिवसामध्ये अजून काही स्थित्यांतर घडण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांनी राजेश पाटील यांची बाजू मांडताना या चंदगड मतदारसंघावर आपला हक्क आहे आणि त्याबाबत त्यांचं वक्तव्य लक्षात घेण्यासारखं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री येऊन येथे उमेदवारीबाबत जे बोलतात त्यावरील त्यांचे वक्तव्य मुश्रीफ यांचं लक्ष वेधण्यासारखे आहे. त्याचबरोबर मोहोळ यांनी देखील फडणवीस यांनी आपल्याला जो संदेश दिलेला आहे तो आपण सांगण्यासाठी येथे आलेलो आहे, हे वाक्य सूचकता ठरवणारे आहे. त्यामुळे या ठिकाणी जरी महायुतीचा उमेदवार म्हणून राजेश पाटील यांना अग्रक्रम देण्यात आला तरी अंतर्गत ज्या घडामोडी आहेत त्या या निरोपावरून आणि मुश्रीफ यांच्या वक्तव्यावरून बरेचसे काही सांगून जाते. पाहूया पुढच्या काही दिवसामध्ये काहीतरी आपल्याला नक्कीच निकाल स्पष्ट करणारी सूचकता ऐकायला मिळेल किंवा दिसून येईल. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद. नमस्कार.